लग्नानंतरची माझी पहिलीच संक्रांत असल्यामुळे आम्ही आलो होतो साडी घ्यायला। आणि खरं तर साडी सासरकडूनच येते, पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की तू माहेरी गेल्यानंतर तुला जशी हवी तशी तू साडी घे आणि मग आम्ही पैसे पाठवतो। आणि त्यात मी आली आहे माझ्या माहेरी सांगलीला। एक नाही, दोन नाही, तीन नाही, भरपूर साड्या बघितल्या, पण मला काही साडी पसंत पडेना। आणि लास्टला एक साडी पसंत पडली, पण मग म्हटलं आता हीच साडी घ्यायची, फायनल करून टाकायचं आणि बिल करायचं। मग तेवढ्यात म्हटलं की हा थांबा, प्राईस तरी बघूया म्हणून। आणि ही साडी निघाली, ह्याची MRP होती 7,000 आणि हे डिस्काउंट करून मला भेटणार होती 6,000ला। जर मी ही साडी घेतली तर नवरा मला घरात घेणार नाही, त्यामुळे मग म्हटलं ही साडी काही नको, आपल्याला कॅन्सल करूया। पण साडी खूप छान होती बरं का। फायनली माझी मकर संक्रांतीची साडी घेतली, ती नाही बरं का, दुसरी घेतली आहे। नंतर गेलो ATM मध्ये, थोडेफार पैसे काढले। सांगलीला आल्यानंतर माझी चैनी असते बरं का, तिकडून गेलो मग गणपती मंदिरला। खूप दिवस झालं बाप्पाचं दर्शन घेतलं नव्हतं, खरं तर मीच खूप दिवस झालं आले नव्हते सांगलीला। मंदिरामध्ये व्हिडिओ घ्यायला खूप चान्स होता, पण मलाच नाही माहिती मी का नाही व्हिडिओ घेतला आतमधला। असो, माझ्यासोबत आत्ती आली होती, मग आत्ती म्हणली पायनॅपल घेऊया, आणि खरं तर मला पण पायनॅपल खायचं होतं, खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं, गावाकडे जास्ती नसतं। तिकडून गेलो होतो एका शॉपमध्ये, तिथे मी हे डबे घेतले। कशासाठी? संक्रांतीचं वाण वाटतात, मग त्याच्यासाठी यूज पण होतील म्हणलं। प्लॅस्टिकचे आहेत, छान आहेत, मोठे पण आहेत, म्हणजे वापरता येतील अशा हिशोबाने आहेत। तिकडून बाजूनेच घेतलं हे पाण्याचं कॅन, कारण आमच्या घरी ॲक्वा नाही, आम्ही ॲक्वाचं पाणी विकत आणतो। एवढं सगळं फिरल्यानंतर म्हणलं काहीतरी थंड खावं, म्हणजेच प्यावं, म्हणून लस्सी घेतली होती। मस्त लस्सी पिली। असो, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।